तर राज्याचा महसूल मंत्रीच भामटा आहे, चोर आहे, अशी खणखणीत टीका जी आहे ती राजू शेट्टी यांनी केलेली आहे। आता वळूया आपण पुढच्या बातमीकडे। ती चर्चा कुठे होते याची माहिती माध्यमांनी द्यावी। शिवसेनेकडून अजूनही युतीचा प्रस्ताव नाही। पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर दानवेंनी हे उत्तर दिलेलं आहे। सरकारमध्ये शिवसेना सहभागी आहे। सरकारच्या कोणत्याही कामाला शिवसेनेने अजून विरोध केलेला नाही। आम्ही शिवसेनेसोबत युती करू ही आमची अपेक्षा आहे आणि युतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे असं देखील रावसाहेब दानवे यांनी म्हटलेलं आहे। शिवसेनेने कोणत्याही सरकारी कामास अद्याप तरी विरोध केलेला नाही। शिवसेना वर्तमानपत्रात आणि सभेमध्ये जरी आरोप प्रत्यारोप करत असली तरी शिवसेना आमचा जुना मित्र पक्ष आहे। सरकारमध्ये केंद्र आणि राज्य सरकारमध्ये ते आहेत आणि सरकारमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही आणि कुठल्याही कामाला त्यांनी विरोध केलेला नाही। त्यामुळे आम्ही युतीची अपेक्षा करतो आणि निर्णय शेवटी शिवसेनेला घ्यायचा आहे। दादा तुम्ही जरी म्हणत असले तर शिवसेना शासनाला जोडे मारो आंदोलन करते। आम्ही शिवसेनेशी युती करू अशी आमची अपेक्षा आहे। तर बंद खोलीत ही चर्चा होती। युतीचा फॉर्म्युला हा ठरलेला आहे, तशीच युती होईल असं दानवेंनी म्हटलेलं आहे। संदीप जाधव आमचे प्रतिनिधी सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। संदीप, काय सांगाल? शेवटपर्यंत आम्ही हात पुढे करू, मात्र निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे असं दानवेंनी म्हटलेलं आहे। काय अपडेट द्याल? नक्कीच वृषाली, जर बघितलं तर रावसाहेब दानवेंनी जो आहे तो युतीचा चेंडू जो आहे शिवसेनेच्या कोर्टात ढकललेला आहे। शिवसेना हा आमचा समविचारी पक्ष आहे आणि शिवसेनेसोबत आम्ही युती करू। शिवसेनेसोबत युती गेल्या 25 वर्षापासून जी आमची युती आहे तीच युती पुढे आम्ही करू। शिवसेनेनं कुठल्याही सरकारी कामामध्ये जो आहे तो कुठलाही अडथळा आणलेला नाही आणि युतीची जी चर्चा आहे ती सुरू असून फॉर्म्युला ठरले असल्याचा पुनरुद्गार जो आहे तो रावसाहेब दानवे यांनी काढलेला आहे आणि शिवसेना आमच्या सोबतच येईल असा विश्वास देखील रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलेला आहे। निश्चितच खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांना कधी संबोधित करणार आहे याविषयी काही माहिती? समारोपाचं जे भाषण आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करतील आणि कार्यकर्त्यांना संबोधित करतील। आगामी लोकसभा आणि विधानसभा ज्या निवडणुका येत आहेत त्या संदर्भात मुख्यमंत्री जे आहे ते पदाधिकारी, खासदार, भाजपचे आमदार यांना संबोधित करणार आहे आणि पहिल्या सत्रातले जे कार्यकारी समितीची जी बैठक आहे ती पहिलं सत्र संपलेलं आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये समारोप जो होईल 4:30 ते 5 वाजेच्या दरम्यान जो समारोप होईल त्याला मुख्यमंत्री संबोधित करतील आणि पदाधिकाऱ्यांना ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत ते करतील। निश्चितच धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर युतीचा निर्णय आता शिवसेनेने घ्यायचा आहे असं म्हणून दानवेंनी शिवसेनेवर आता सर्व निर्णय सोडून दिलेले आहेत।